गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा टॉपिक आहे लूप इन सी लँग्वेज. प्रोग्रामिंग इन सी याच्यामध्ये लूप काय असतो आणि त्याचे टाइप्स किती. तर लूप काय असतो, तो लूप इज एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड रिपीटेडली अंटिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. लूप काय असतो, लूप म्हणजे मराठीमध्ये फिरणे. फॉर एक्झाम्पल, जर 1 ते 5 नंबर प्रिंट करायचे असतील तर लूप 1 पासून तर 5 पर्यंत फिरेल. 10 पर्यंत फिरवायचं असेल तर 1 to 10 पर्यंत फिरेल. म्हणजे डिपेंड ऑन युजरवरती डिपेंड करतं की तुम्हाला किती वेळेस तुम्हाला लूप फिरवायचा आहे. तर लूप म्हणजे काय, तर लूप इज नथिंग बट द एक्झिक्यूट द ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोडला एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला लूप लागतो, पण तो कुठपर्यंत, रिपीटेडली अंटिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. फिरत जाईल तो कुठपर्यंत, रिपीट होईल जोपर्यंत कंडिशन ही ट्रू होत नाही, सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत. लूप 3 टाइपचे लूप असतात सी लँग्वेज मध्ये, फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप पाहूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हाईल आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डू व्हाईल लूप पाहूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर डिफरन्स कळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फॉर लूप पाहूया. तर फॉर लूपचा सिंटॅक्स नेहमी लक्षात ठेवा. सी लँग्वेज खूप महत्वाचा विषय आहे. हा विषयामध्ये जर लूप समजला तर पुढचे जावा असतील, डीएस असतील, पुढचे जे पण विषय असतील, पायथॉन असतील, ते लवकर तुम्हाला अंडरस्टँड होतील. तर सिंटॅक्स आहे फॉर इनिशियल कंडिशन सेमीकॉलन, त्याच्यानंतर मेन फायनल कंडिशन सेमीकॉलन, इन्क्रीमेंट ऑब्लिक डिक्रीमेंट, ओपन कर्ली ब्रॅकेट, बॉडी ऑफ फॉर लूप, त्याच्यानंतर क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा सिंटॅक्स आहे, नेहमी लक्षात ठेवा. फॉर लूपचा सिंटॅक्स काय असतो, फॉर इनटू द ब्रॅकेट इनिशियल कंडिशन सेमीकॉलन, फायनल कंडिशन सेमीकॉलन, इन्क्रीमेंट ऑब्लिक डिक्रीमेंट, त्याच्यानंतर ओपन कर्ली ब्रॅकेट, बॉडी ऑफ लूप, त्याच्यामध्ये काही कोड येतील आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. ओपन केलं, क्लोज केलं. हा फॉरचा सिंटॅक्स समजला असेल तर आपण एक कोड पाहूया. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट 1 to 5 नंबर्स. 1 ते 10 नंबर आपल्याला प्रिंट करायचा आहे. त्याचा कोड थ्रू आपण हा फॉर लूप लवकर अंडरस्टँड होईल, तुम्हाला तो समजून घेऊ. राईट अ प्रोग्राम टू प्रिंट 1 to 5 नंबर. तर सुरुवातीला आपण 2 एरर फाईल देतो सी लँग्वेज मध्ये, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड folio.h. त्याच्यानंतर आपण लिहितो int मेन फंक्शन. प्रत्येक प्रोग्राम हा मेन फंक्शनने आपण स्टार्ट करतो. एव्हरी प्रोग्राम स्टार्ट विथ मेन फंक्शन. देन मेन फंक्शनला आपण ओपन करतो, ओपन कर्ली ब्रॅकेटने. त्याच्यानंतर int i, एक व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. आय नावाचा एक व्हेरिएबल घेतला आपण, त्याला डिक्लेअर केला int. int इज नथिंग बट डेटा टाइप. डेटा टाइप घेतला आपण int i, हा व्हेरिएबल घेतला i. त्याच्यानंतर फॉर लूप. आता फॉर लूप मध्ये आपण सिंटॅक्स जो पाहिला, इनिशियल कंडिशन काय होती, आपल्याला कुठून कुठपर्यंत फिरवायचा आहे नंबर 1 ते 5. तुम्हाला प्रोग्राम मध्ये दिलेलं जातं टायटल मध्ये, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट 1 to 5 नंबर, म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत फिरवायचं आहे. तर सुरुवातीला जे टायटल दिलं जातं त्याच्यामध्ये पाहून घ्यायचं काय दिलेलं आहे, 1 पासून तर 5 नंबर फिरवायचंय, म्हणजे प्रिंट काय करायचं 1 ते 5 नंबर. मग सुरुवातीचे कंडिशन काय येणार, ऑब्विसली 1. मग फॉर इनिशियल कंडिशन काय येईल, फॉर मध्ये आय इज इक्वल टू, जो आपण व्हेरिएबल घेतला तो काय येईल, आय इज इक्वल टू फॉर मध्ये 1. आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट केलं. त्याच्यानंतर आय ग्रेटर दॅन फायनल कंडिशन काय देणार आहे, आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5. आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5 का देणार, कारण कुठपर्यंत फायनल कंडिशन काय आहे तुमची, फायनल 1 ते 5 पर्यंत फिरवायचं आहे, म्हणजे 5. मग हे लिहून घ्यायचं सुरुवातीला. इनिशियल कंडिशन तुमची काय येणार आहे, इनिशियल कंडिशन ही तुमची 1 आणि फायनल कुठपर्यंत फिरवायचं आपल्याला 5 पर्यंत. म्हणून तिथं कंडिशन दिली आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5. सेमीकॉलन मात्र विसरू नका. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट ऑब्लिक डिक्रीमेंट. आता तुम्ही मला सांगा, या कोड मध्ये आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल का डिक्रीमेंट, ऑब्विसली इन्क्रीमेंट करावं लागणार, कारण 1 to 5 आहे. मग इन्क्रीमेंट केला आपण आय प्लस प्लस. प्लस प्लस म्हणजे एकाने काय होत होतो, इन्क्रीमेंट होतो. त्याच्यानंतर जो लूप आहे फॉर लूप, त्याला आपण काय केलं, ओपन केलं, ओपन कर्ली ब्रॅकेटने. आता पहा लूप कसा मिळतो, फॉर सुरुवातीला आय इज इक्वल टू 1. सुरुवातीला 1 पासून फिरेल. आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5 आहे का, कंडिशन ट्रू होते. पहा 1 हा लहान आहे आय पेक्षा, म्हणजे 5 पेक्षा, म्हणजेच तो काय झाला, कंडिशन ट्रू. मग वरती जाईल, पुन्हा प्रिंट करेल. काय प्रिंट करेल, आउटपुट मध्ये 1. त्याच्यानंतर आय प्लस प्लस, म्हणजेच काय तुमचा आय प्लस प्लस, एकाने इन्क्रीमेंट होईल, आय प्लस प्लस काय होईल, आय प्लस प्लस म्हणजे 2 होईल. त्याच्यानंतर तो पुन्हा वरती जाईल, पुन्हा कंडिशन चेक करेल, 2 हा लेस आहे 5 पेक्षा हाय, ऑब्विसली. पुन्हा मग
2 प्रिंट होईल. त्याच्यानंतर पुन्हा आय प्लस प्लस म्हणजे 2 चा काय होईल 3 होईल. पुन्हा इकडे जाईल आय किती होईल आता 3 होईल. त्याच्यानंतर 3 हा लहान आहे 5 पेक्षा ऑब्विसली आहे. मग पुन्हा 3 होईल 3 कंडिशन ट्रू झाली. त्याच्यानंतर 4 नंतर अप टू लास्ट कंडिशन 5 5 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5 आहे कारण ग्रेटर दॅन इज इक्वल टू म्हटलेलं आपण इज इक्वल टू ऑपरेटर टाकलेला आहे म्हणजे 5 हा 5 ला इक्वल आहे कंडिशन पुन्हा ट्रू झाली. पुन्हा त्याने काय प्रिंट केलं 5. त्याच्यानंतर लास्ट 5 आय प्लस प्लस 5 नंतर प्लस प्लस म्हणजे काय झाला तुमचा 6 झाला. मग 6 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5 आहे का नाही. कंडिशन काय झाली इथं फॉल्स झाली म्हणजे स्टॉप झाली. कंडिशन फॉल्स होईपर्यंत आपण काय केलं त्याला सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत लूपला फिरवत गेलो आणि ज्या वेळेस कंडिशन फॉल्स झाली त्यावेळेस स्टॉप काय जो लूप आहे तो काय झाला स्टॉप झाला. त्याच्यानंतर प्रिंटेड इज नथिंग बट द आउटपुट स्टेटमेंट. आउटपुट स्टेटमेंट मध्ये आपण पर्सेंट डी का घेतला कारण इंटिजर आय घेतलेला. इंटिजर का घेतला कारण नंबर आहे म्हणून आपण पर्सेंट डी घेतला. स्लॅश एन का घेतला नेक्स्ट लाईनला आपल्याला 1 वाय प्रिंट करायचंय. 1 नंतर 2 प्रिंट करायचं आहे. 2 नंतर 3 3 नंतर 4 नंतर 5 म्हणजे सेपरेट लाईन वरती आपल्याला प्रिंट करायचं होते मग आपण स्लॅश एन वापरला. त्याच्यानंतर आय का घेतला कारण जी आय घेतलेला आपण तो आय मध्ये व्हॅल्यू स्टोअर होते. सुरुवातीला 1 होईल 2 होईल 3 होईल 4 होईल 5 होईल. त्याच्यानंतर रिटर्न 0 का घेतला कारण आपण आयएनटी मेन वापरलेला आहे. आयएनटी मेन वापरला तर आपल्याला रिटर्न 0 द्यावा लागतो कारण आयएनटी मेन फंक्शन जे असते ते आयएनटी असल्यामुळे तो रिटर्न करतो आपल्याला 0 म्हणून 0 रिटर्न केला. त्यानंतर जे मेन फंक्शन ओपन केलं होतं त्याला आपण काय केलं क्लोज कर्ली ब्रॅकेटने क्लोज केला. तर हा होता फॉर लूप 1 ते 5 नंबर आपण प्रिंट केले. तर हा कोड जर तुम्हाला समजला असेल फॉर लूप समजला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एवढंच नाही तर तुम्हाला जर प्रॉपर नोट्स पाहिजे असतील सी लँग्वेज असेल किंवा असेंब्ली लँग्वेज असतील किंवा जावा असेल डीबीएमएस असेल ज्या विषयाची तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर कमेंट करा मला मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझ्या व्हॉट्सअपची लिंक पाठवतोय त्याच्यावरती ग्रुपला जॉईन व्हा तिथं प्रॉपर नोट्स तुम्हाला मिळेल. थँक्यू. धन्यवाद.